दादरमधील आंबेडकर भवनाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता आता रस्त्यावर उतरली आहे। मोर्चाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांनी केलं। त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सीमा दाते यांनी। आंबेडकर भवन तोडल्यानंतरही सरकारने चुपी भूमिका घेतली आणि याचाच निषेध करत आंबेडकरी जनता जी आहे ती आता रस्त्यावर उतरलेली आहे। एकूणच राणी बाग ते विधान भवनापर्यंत हा भव्य मोर्चा जो आहे तो काढलेला आहे आणि मुंबईतच नाही तर मुंबईच्या बाहेरच देखील आंबेडकर जनता या सहभागी झाली आहे। आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। सर, काय सांगाल, आज इतके दिवस झाले मात्र सरकारची भूमिका चुपी आहे आणि हा मोर्चा ते आम्ही असं सरकारला जे करायचे ते सरकारने करावं। कायदा आणि सुव्यवस्था त्यांचा आहे, त्यांना असं पाहिजे असेल की कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य नको आहे तर ते त्यांच्या मनमानी करत बसतील आणि मग सामान्य जनता जी आहे ती त्यांची मनमानी करत बसेल। आम्ही असताना जे आज आलेलो आहोत ते इथे असताना सगळ्या चळवळीवरती हल्ला केला जातो, संपवल्या जातं, त्यांच्यावरती बंधनं घातल्या जातात, व्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं घातल्या जातात आणि म्हणून आम्ही असताना त्याचा असताना की आम्ही आमची चळवळ चालवणार, आमची चळवळ आम्ही जिवंत ठेवणार, कोणालाही आम्ही असताना भिणार नाही। काही झालं तरी आमची चळवळ चालवणार आणि त्याच्या पाठीशी उभं राहणार ही सांगण्यासाठी आज जनतेने स्वतःचाच मोर्चा स्वतःच काढलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांचा निर्णय घेतला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा। आम्ही असताना आमची चळवळ आम्ही जिवंत ठेवणार, आम्ही आमची चळवळ चालवणार। दडपशाही झाली तरी काही झाली तरी आम्ही तिला भीक घालणार नाही, पण आम्ही लढत राहणार हे आम्ही सांगण्यासाठी तुम्हाला आता चळवळी आता आंबेडकर भवनवरती चळवळीचं ठिकाण हे आता सिद्ध झालेलं आहे तरी तुम्ही असणारं ॲक्शन घेत नाही, याचा अर्थ की ही सगळी राजकीय सिस्टम नष्ट झाली पाहिजे असं जर RSSला वाटत असेल तर आम्ही त्यांना असणारं सांगतो की आम्ही आमची चळवळ चालवणार, जिवंत ठेवणार, जे होईल ते होईल, पण त्या पद्धतीने आम्ही चालू ठेवणार। नक्कीच बघू शकता तुम्ही की मोठी आंबेडकरी जनता जी आहे ती खरं तर आज एकवटलेली आहे। अनेक दिवस झाले मात्र आंबेडकर भवनाच्या प्रश्नावरती सरकारने चुपी भूमिका घेतली आहे आणि याचाच निषेध करत